जो बहुता एका अभांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा। समयाच्या आरंभापासून प्रत्येक मनुष्याला एक प्रश्न पडलाय, त्रस्त करतोय। तो असा की आयुष्यात कोणत्या नात्यातून सर्वाधिक सुख आणि कमीत कमी दुःख मिळेल सांगा। अहो, कधीतरी कोणत्या नात्यातून तुम्हाला पूर्णपणे संतोष किंवा समाधान मिळालंय का? करा करा, विचार करा। हो, अर्थात नाही। पण एक नक्की, आपलं आयुष्य अनेक नाती आणि त्यातल्या प्रेमळ संबंधावर आधारित आहे। आयुष्यातल्या प्रत्येक सुखाचा आधार नात्यामधली आपुलकी आहे। पण तरीही नात्यातून सर्वाधिक दुःखच का मिळतं? बरेच संघर्ष हे नातेसंबंधातूनच का निर्माण होतात? कधी विचार केलाय? ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा, कार्याचा मान ठेवत नाही, त्याचे विचार, कार्य स्वीकारत नाही, त्यात उगीचच परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच नात्यात संघर्ष निर्माण होतात। म्हणजे काय? जेवढा अधिक अस्वीकार तेवढाच अधिक संघर्ष, आणि जेवढा अधिक स्वीकार तितकेच अधिक सुख। हीच वास्तविकता आहे। जेव्हा मनुष्य स्वतःच्या अपेक्षांवरती अंकुश ठेवून आपले विचार किंवा आपल्या अपेक्षा दुसऱ्या व्यक्तीवर लादत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणते, तेव्हाच नात्यात सौख्य निर्माण होते। एक शाश्वत सत्य, स्वीकारच कोणत्याही नात्याचा मूलभूत आधार आहे। बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणून अनुभवू सौरसू केला, दृष्टीचा डोळा पाहुमी गेलिये तव भीतरी पालटू झाला।